हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया शेतात. आता कशाला? विदर्भात पावसाने थुच्चा घेतलाय. आता हा थुच्चा काय आहे? आमच्या लहानपणीच्या खेळातली भाषा बरं का. खेळता खेळता मध्येच थांबायचं असलं की आम्ही थुच्चा म्हणायचो. म्हणजे पावसाने विश्रांती घेतली. म्हटलं झाडाची छाटणी करायची राहिली, ती उरकून घ्यावी म्हणून हा सर्व खटाटो. असो, बघा हा मागल्या वर्षीचा पेरूचा सडा. यावर्षी भरपूर पेरू हवेत ना, मग झाडाला बारही भरपूर यायला हवा की नको? 250 झाडांची छाटणी करायची काय खेळ आहे? मग मजूर हवेच. आम्ही आलोय मजुरांना घेऊन. मला आज तशी सुट्टी. मग हातात कैची घेतली आणि लागलो आम्ही दोघंही कामाला. तसं हे माझं आवडतं काम. अहो, आपल्या परीने आपापलं काम करायला लागले आणि मीही आपल्या परीने सटासट झाडं छाटायला लागली. झाडे छान टकलू टकलू झालेत. झाडांना फार हलकं हलकं वाटायला लागलं बघा. मला कळतं बरं झाडांचं मन. आता बघा, आपलं वजन कमी झालं की आपण कसं चपळ होतं ना, तसेच माझ्या पेरूंच्या झाडांनाही हलकं वाटायला लागलं की रिमझिम पावसाच्या सरी झेलत खटाळ वाऱ्याच्या संगतीने कसे बहरू लागतात बघा. पण 3 महिने वाट बघायला हवं बरं. आणि मग सरदार जातीचे हे पेरू किती बहरतात ते बघूच. बघायला कशाला हवं? शेतात पेरू चाखायलाच येऊ. येणार का मग? काय म्हणता? मग कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.